आंतरराज्यीय घरफोडे यवतमाळ एलसीबीच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्याकडून तब्बल 8,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील सोनाराकडून चोरीचे 20 ग्रॅम सोने देखील हस्तगत करण्यात आले आहे। गेल्या काही काळापासून पुसद, महागाव, उमरखेड परिसरात दिवसा घरफोड्या करून पळ काढणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी सक्रिय असताना त्याचा सुगावा स्थानिक पोलीस ठाण्याला लागत नव्हता। त्याकरता जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना आदेशित करून एक पथक गठीत करण्यास निर्देशित केलं। त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांना सदरचे गुन्हे उघडकीस आणून कुख्यात गुन्हेगारांना जेरबंद करण्याचं आवाहन केलं। हे आव्हान स्वीकारून एलसीबी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवीत गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला शोधण्याकरता वेषांतर करून 4 ते 5 दिवस मेहकर तालुक्यात तळ ठोकून शोध मोहीम राबवली असता या गुन्ह्यातील टोळी प्रमुख किशोर वायाळ राहणार मेरा, आकाश पवार, राजू इंगळे राहणार वराई यांचेवर बारकाईने लक्ष केंद्रित करून त्यांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता पुसद, महागाव, उमरखेड परिसरात केलेल्या एकूण 11 घरफोड्या केल्याचं त्यांनी कबूल केलंय। त्याच्या घराची झडती घेतली असता घरफोडीच्या गुन्ह्यात वापरलेली एक 4चाकी वाहन, 2 दुचाकी वाहन, 91 ग्रॅम सोनं, 550 ग्रॅम चांदी असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पथकाला यश आलं आहे। सदर टोळक्याची घरफोड्या करण्याची पद्धत म्हणजे उपरोक्त वाहनांचा वापर करून 15 ते 20 मिनिटात घरफोडी करून पळ काढणे। याच पद्धतीने 15 ऑक्टोबर रोजी शिवाजीनगर व श्रीनगरमध्ये दिवसाढवळ्या 4 घरफोड्या एकाच वेळी करून त्यांनी पळ काढला होता। या गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 150 गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे। सदरची कामगिरी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, गोपाल वास्टर, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, कविश पाळेकर, मोहम्मद ताज, दिगंबर पिलावान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पाडली। विदर्भ न्यूजसाठी बुलढाण्याहून प्रशांत खंडारे यांचा हा रिपोर्ट।